हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. शायद सर्वजण मस्त मजेत ना. आय होप मस्त मजेत आण्यातच असाल. तर माझा आवाजसुद्धा माझा निघत नाही आहे बाहेर. इतकं पेन झालं, गरम अंगसुद्धा खूप गरम झालं आहे. साधं स्मेलसुद्धा घेता येत नाही मला. आणि सांगू का, माझे डोळेसुद्धा असे ना फिरल्यासारखं, मला चक्कर आले आणि होते. खूप वेळ झालं, खूप त्रास व्हायला लागला आहे. मम्मी आहे तिकडे. आणि यार एकच मला आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं शेअरिंग करते की मी आजारी पडल्यावर कशी राहते. तर मेन म्हणजे मी आजारी सारखी नाही पडत. आणि मी एकदा जर आजारी पडले ना तर ते ना सुटत नाही लवकर. यार मला श्वाससुद्धा घ्यायला त्रास खूप होतो यार. उद्या स्कूल आहे, मला स्कूलला सुद्धा जायचं. आणि सांगू मी तुम्हाला सांगते, मी हेअर वॉश केला गरम पाणीने, थोडं गरम पाण्यात बसले. मला श्वास घेता जमत नाही आणि खूप त्रास होईल, घसा टोचतोय. आणि यार मी आजारी पडले ना. आणि आत्ता ना किती वाजले सांगू, रात्रीचे 11:15 झालेले आहे. मी आत्ता उठून इकडे बसलेले. वॉमिटिंग सारखं होतं, खूप तब्येत खूप बिघडली आहे. तर गौरी गणपती वगैरे सगळ्याला मी जे आवरले होते, साडी नेसले होते, आईला कॉल केला आणि आईला सांगितलं की असं असं आहे म्हणून. मग तापतील खूप दिवसापासून ताप, 2-3 दिवस झालं ताप आहे. तर आईने सांगितले की दृष्ट काढून घ्यावे, कारण साडी ते नेसली होती ना, मतलब 2दा साडी नेसली, मतलब ड्रेस मेकअप ते खूप केला होता. मग त्याच्यानं खूप छान दिसतेस वगैरे अशी खूप मेसेज. काय प्रॉब्लेम नाही तसा, पण असं मेसेज ते नव्हते परत वगैरे सगळी म्हणत होतं. त्यानं थोडी दृष्ट लागली असेल, कारण मला लगेच दृष्ट लागते. अंग खूप गरम झाले, साधं मी स्वतः हात नाही लावू शकत आहे. चक्कर आल्यासारखं तर खूपच व्हायला खूप. तर मी मेडिसिन्स वगैरे घेतलेले आहेत आणि मी मेडिसिन दाखवते मी कोणती घेते. त्याचं फक्त वर आतलं पॅकेट आहे, बाहेरचं नाही आहे. ही वाली माझी मेडिसिन आहे जी मला एकच गोळी जास्त चालते. त्याचं नाव आता मी तोंडाने श्वास घेते कम्प्लिटली, कॉजेस अँटीबायोटिक्स आहे ही 500 तीच घेते. आणि मला अर्धीच गोळी खायला चालते, फुलसुद्धा नाही चालत. खूप त्रास होतो यार. हा मी मिनी ब्लॉग बनवते तुम्हाला सांगण्याचं की मी आजारी पडलो कशी असते. 2 दिवस मी ब्लॉग बनवले, त्यात मी बॅक कॅमेरा होते, मतलब कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला होते. मी कॅमेऱ्यामध्ये दिसतसुद्धा नव्हते जास्त. तर खूप म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे स्कूल उद्या सकाळी. मी सांगू का, मी आजारी असल्यानं साधं मला उठता येत नाही. म्हणजे उद्या मला स्कूलला सुद्धा जायचं आहे. मी आत्ता झोपले होते, मला श्वास घेता येत नव्हतं, पूर्ण नाक भरलं पूर्ण. मला श्वास नाही घेता येत आहे. आणि मी म्हणत होते की शाळा असते म्हणजे 7:15पर्यंत आमची प्रेयर चालू होते. तर त्याच्या आधी म्हणजे 6:15पर्यंत आमच्या दारात रिक्षा आली असते. तर मला यार तुम्हीच सांगा, मला कितीला उठायला लागत असेल. मग स्कूल असते 7ला, पण आमच्या इथे 7:30ला आमची प्रेयर चालू होते. आणि 6:15पर्यंत रिक्षावाला दादा आमच्या दारात आलेला असतो. तर मला 4:30 किंवा 5 o'clockला सकाळी उठावं लागतं. आणि रोज सकाळी ही कसरत करून. तर 2 दिवस अगोदरची एक गोष्ट झालेली आहे. जेव्हा फ्रायडे होता, त्या दिवशी मी सकाळी उठले वगैरे, इकडे आले आणि जेव्हा मी डोर ओपन करून आले ना, तर तिथं एक पाल होती, माझी एक मोठी पाल होती. ती माझ्या पायात आली. आणि ना मला म्हणजे एकदम अचानक जर भीती वाटली ना, तर माझ्या हार्टबीट्स खूप वाढतात. तर अचानक माझ्या पायाखाली आली. मी एवढ्या जोरात ओरडले. माझ्या पप्पा मम्मी दोघेही उठलेत. माझ्या हार्टबीट्सनं मी साधं चक्कर यायला लागली सारखी. मम्मीला मी कितीदा पकडायला लावलं. मम्मी म्हटली नको तू जाऊस, झोप जा थोडं. म्हणजे हार्टबीट्सवर हात ठेवलेलं, म्हणजे हार्टवर हात ठेवल्याने इतके फास्ट हार्टबीट झाले होते. आणि माझे डोळे ना पूर्ण असे झालेले बघा, मी असं झालते माझे डोळे. अशी माझी गोष्ट आहे की मी आजारी असले ना मला साधं सहन होत, बोलता जमत नाही, ना खाता येत नाही. माझं नाक इथं बघू शकता किती येत आहे. ना खाता येत नाही, ना झोपता येत नाही सरळ.
सकाळी लवकरसुद्धा उठता येत नाही. माझा आज पेपर होता. आज दिवसातून 3 ब्लॉग झालेले आहेत. मम्मीनं हाताला ते व्हाईट कलरचं लावून घेतलं होतं. त्याच दिवशीचा हा ब्लॉग आहे. माझं रिअली सांगू का, माझे साधं बोलण्याची सुद्धा कपॅसिटी नाही आहे, तरी मी म्हटले की माझं एक्सपिरियन्स शेअर करते की माझा किती त्रास होतो यार. मी आजारी झाले की म्हणून मला हे आजारी पडायला ना बिलकुल आवडत नाही. ही एकच गोष्ट आहे, ती खूप त्रास होते यार मला याच्यानं. साधं स्मेल करता येत नाही ना, झोपता येत नाही ना, काही करता येत नाही. मी जर झोपल्यानंतर ना कसं आहे, रडते कारण मी आजारी असते. माझं हे रडणं चालूच असतं. तर मी झोपले ना की माझं सारखं असं करावं लागतं आणि त्याच्यामुळे पप्पांना सुद्धा झोप पूर्ण होत नाही. पप्पांचे म्हणजे झोपले असतात ना ते, माझ्या हे आवाजामुळे पप्पा परत उठतात. मग मम्मी पण उठते. मग दादा तर साईडलाच असतो. मग त्यांना किती त्रास होत असेल म्हणजे या वागण्यामुळं. मी मम्मीला कितीतरच म्हटलेलं की म्हणजे मी कितीदा म्हटलं की मम्मी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल ना रात्री झोपाय, तर मम्मी म्हणते असं कसा त्रास होईल, मुलगी आहे तू आमची वगैरे. माझ्या मम्मीला कधीच माझा त्रास झाला नाही आहे. आणि राहिली बात माझ्या मम्मीची की म्हणजे असं मला सगळ्यांना असं वाटत असेल ना व्लॉगमध्ये की भक्ती काही मम्मीला रिस्पेक्ट देत नाही ना वॉट एव्हर, तर काही तशी गोष्ट नाही आहे. जगात एकच आपली फ्रेंड आहे, ती माझी मम्मीच आहे. मम्मी आणि पप्पा सगळ्यात फर्स्ट आपली टीचर मम्मी आहेत, पप्पा आहेत. जास्त म्हणतात की टीचर आपली मम्मीच असते, तर हे आपण चुकीचं करतो. फर्स्ट टीचर आपले शिकवणारी मम्मी असते, पण आपल्याला हात धरून चालवणारे आपले फादर असतात, पप्पा असतात. हीच गोष्ट मी कायम लक्षात ठेवेन. आणि मी आता जे काही बोलते ना, मी आता तिथं पडले होते. थोड्या वेळ जरा रिलॅक्स झाले नाही. मला खूप त्रास होतो यार याचा, म्हणून मला आजारी पडावं नाही वाटत. मी जर आजारी पडले ना गाईज, तर माझ्या पप्पांना एकतर ऑलरेडी मला ना काही जरी झालं ना, माझ्या पप्पांना पहिलं टेन्शन येतं खूप जास्त की ही पोरगी ना झोपते ना खाते ना. मी आज काही खाल्लं नाही आहे. मगाशी मम्मी माझ्या समोर बसून मम्मीनं मला थोडासा भात भरवला, तोच खाल्ला आणि मग मेडिसिन्स घेतले ना. की मी आजार असल्यावर काहीच खात नाही, ही एक माझी गोष्ट आहे ना. मला पप्पांनी नारळ पाणी आणलं ते सुद्धा पित नाही, मला काहीच जात नाही. आता मी थोड्या वेळ झोपले ना, मग मला उलटीसारखं होतं, मग परत मी बसते. तशी माझी झोप कधीच कंप्लीट होत नाही. तर 11 वाजले, मग मला परत 11, 12, 1, 2, 3, 4 फक्त 5 तास झोप मिळते. मग परत 5 लगेच उठायचं आहे. हीच गोष्ट चालू असते रोजची रुटीन. कसं आहे माहिती, सकाळी मी म्हणजे सकाळी 5ला उठते, उठून शाळेला जाते. शाळेवरून 1 पर्यंत म्हणजे 1 वाजता घरी येते. आले की जेवून परत 3ला क्लासला जायचं. पेपर वगैरे असेल तर शिकवून बिकवून सगळं म्हणजे येणार सगळं. मग 6ला कधीतर सुटतो किंवा 6:30 असं कितीतरी सुटतो. तर 6:30पर्यंत जर मी घरी आले की मग मम्मी मला पहिला चहा आणि बिस्किट देते किंवा दूध आणि बिस्किट देते, तो खाते. तो खाल्ल्यानंतर परत शाळेचा अभ्यास होमवर्क ढीकभर असतो, तो कम्प्लिशन करत बसते. ते झाल्यानंतर ना वॉटर बॉटल, कपडे, स्कूलचे कपडे वगैरे सगळे इथं आणून ठेवते. मग परत झोपते. यार ह्याच्यातनं मला नुसतं टेन्शन आहे ना, झोप ना मिळेल. मग मी झोपते कितीला, 10:30 10पर्यंत झोपते. मग 11, 12, 1, 2, 3, 4, 5 तर मला फक्त 7 तास झोप मिळते. तर ह्याच्यानं कसं माझं होईल. आणि मी आजारी खूप दिवसानंतर न पडले. मला काही जरी कोणता जरी इंजेक्शन घ्यावे हे त्रास येतो, पण मी आजारी पडल्यानं मला काही सहन होत नाही. मला साधं बोलता येत नाही ना कोणासोबत काही. यार मला फक्त नाही एक मम्मी आहे पप्पापाशी आजारी असलेलं आहे की मम्मी आणि पप्पा साईड लागतात. तर म्हणजे 8ला गेले, एवढी मोठी असं इतकं काय एवढं हे करते मम्मी पप्पा वगैरे. तर एकेकांच्या इच्छा म्हणू शकत नाही. एकेकांची असते की माझे मम्मी पप्पा माझ्यापाशी असले ना काही टेन्शन नाही.
हीच मला माझ्या जास्त साईड मला कोणी नको, पण फक्त माझी मम्मी पप्पा आणि भाऊ हे तिघच फक्त जास्त इम्पॉर्टंट आहेत माझ्या लाईफमध्ये. आणि मी जर बोलते ना तिथून गरम, हे बघा गरम वाफ सुद्धा येते आणि मला चक्कर आल्याने खूप होत आहे. हॉस्पिटलमध्ये मला 3दा दाखवले, म्हणजे 2दा दाखवलेलं आहे, मेडिसिन दिलेलं आहे. तर हाच आहे माझा एक रडत्याला आणि कहाणी सांगत्याला माझा एक छोटासा व्लॉग. तुमचं कसं असं या तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आजारी पडलं तुमचा काय त्रास होतो. हाच माझा एक मोठा त्रास आहे की मी खूप रडते, आजारी असलं खूप म्हणजे खूप रडते. आय डोंट नो, ही एक माझी हॉबीज आहे की मी आजारी असले ना रडणार आहे. तर हा चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर म्हणशील की ही आजारी आहे ब्लॉग करते काय वाटतं का नाही, तर सॉरी, ही मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी ब्लॉग बनवला हा, बाकी काय उद्देश नव्हता माझा तुम्हाला सांगण्याचा. हे बघा आत्तासुद्धा मला श्वास घेता येत आहे, हे पूर्ण रागच जाम झालं. मला आवाजावरच समजत असेल की तुम्हाला माझा आवाज. आणि मला मी सांगू का मला रडायला बिलकुल नाही आवडत, रडवायला आवडतं पण रडायला नाही आवडत. सॉरी फर्स्ट टाइम हा माझा त्याला बघला पाहत असतील तर सॉरी. मी काय म्हणत हां, तर हाच ब्लॉग होता की मी माझं शेअरिंग करायचं होतं माझं जे कसं काय का असतं ते. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लव यू एव्हरीवन. बाय बाय.